खरं तर आज होळी आणि रंगपंचमीचा उत्साह सगळीकडे पाहायला मिळतो. अनेक जण रंगात न्हावून निघालेत. असं असताना युद्धजन्य परिस्थितीमुळे जे ते काही कुटुंब चिंतित असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आपल्यासोबत साई शेलार आहेत. काय सांगाल, ज्या पद्धतीनं तुमचं सुद्धा कुटुंब दुबईत अडकलंय, त्यांच्यासोबत तुमचा संपर्क होते, मात्र असलं तरी कुठेतरी चिंतेची, मनात भीतीची भावना पाहायला मिळते. नमस्कार, मी साई शेलार, छत्रपती संभाजीनगर येथे राहतो. माझा लहान भाऊ डॉक्टर प्रीतम शेलार व त्याची मिसेस डॉक्टर हर्षदा शेलार व आमच्या कुटुंबातील 2 मुलं, डॉक्टर साहेबांचे 2 मुलं शौर्य आणि आर्य, हे संपूर्ण कुटुंब 4 दिवसापूर्वी दुबई येथे पर्यटनस्थळीसाठी गेले असता परवाच्या दिवशी त्यांची रिटर्न फ्लाईट होती भारतासाठी. परंतु अचानक उद्भवलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे दुबईतील सेंट्रल एअरपोर्टवर काही डॅमेज झाल्यामुळे तिथले विमानतळ पूर्णपणे बंद आहेत व अजून जे नवीन फ्लाईटचं काही रिशेड्यूल्ड किंवा एअरपोर्टचं काय रिशेड्यूल्ड ते तेथील सरकारने अद्याप काही जाहीर केलेलं नाही आहे. त्यामुळे आम्हाला इकडे चिंता लागलेली आहे. आज होळीचा सण असून देखील आम्ही त्यांच्या चिंतेतच आहेत की तेथील परिस्थिती काय असेल आणि पुढे काय समोर उद्भवेल सांगू शकत नाही. सध्या कुटुंब पूर्णपणे सुखरूप आहे. डेरा येथील आवरी हॉटेलमध्ये ते आहेत. संपर्क सर्वांशी चालू आहे, त्यांचाही संपर्क चालू आहे. सध्या सर्व कुटुंब आमचे सुखरूप आहे. माझी एकच विनंती राज्य शासनाला की आमच्या परिवारातील तसेच मराठवाड्यातील बरेच लोक दुबई येथे अडकले आहे. शासनाने तत्काळ ॲक्शन मोडमध्ये येऊन ह्या कुटुंबाला मायदेशी लवकरात लवकर कसा आणता येईल याची दखल शासनाने घ्यावी व आमचा भारताचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांवर पूर्ण विश्वास आहे. तसेच आपले महाराष्ट्रातले मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांवर आमचा पूर्ण विश्वास आहे. तसेच आमचे स्थानिकचे मंत्री माननीय अतुलजी सावे साहेब यांच्याशी देखील माझं संपर्क झाला नाही, पण त्यांच्या कार्यकर्त्यामार्फत सूचना मिळाली की ते देखील ह्या प्रकरणात लक्ष घालू नये. आमचे कौटुंबिक संबंध असणारे आमचे आमदार संजूभाऊ केनेकर यांच्याशी काल माझा भेट झाली. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे मला घेऊन गेले. जिल्हाधिकाऱ्यांशी त्यांनी सविस्तर बैठक घेतली व या सर्व गोष्टी लवकरात लवकर कशा मार्गी लावता येईल काल त्यांनी आम्हाला बरीच सहकार्य केलं. त्यामुळे ह्या सर्व सिस्टमवर आमचा विश्वास आहे. परंतु एकच विनंती आहे सरकारला, केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला की त्यांनी ताबडतोब या गोष्टीची सिरियस दखल घेऊन लवकरात लवकर अडकलेल्या भारतीयांना परत मायदेशी आणावे. सर, तुमचं कधी बोलणं झालं होतं? आता त्यांना व्हिडिओ कॉल करते? व्हिडिओ कॉल तिथं करता येत नाही आहे काही कारणास्तव. आमचं कॉलवर बोलणं होतं. कालही माझं बोलणं झालं, आज सकाळीही माझं बोलणं झालं. आता आपण नेमकी तिथली काय परिस्थिती आहे, त्यांच्या मनात काय भावना ते जाणून घेऊयात. त्यांना व्हिडिओ कॉल करा, एक ॲडिओ कॉल. हो, कॉल करता येईल. मी लावून बघतो. मोबाइल नंबर से आपके अकाउंट या सिम अपडेट के लिए केवाईसी से संबंधित एसएमएस नहीं भेजता है. ऐसी धोखाधड़ी से सावधान रहें और कॉल पर कभी भी कोई ओटीपी या कोड शेअर ना करें. ह्या नंबरवर इनकमिंग कॉलची सुविधा उपलब्ध नाही.
सुविधा उपलब्ध नाही. इनकमिंग कॉलची बंद आहे, बंद येतोय आता. ज्या नंबरशी संपर्क करू इच्छिता तो सध्या बंद आहे. कृपया नंतर प्रयत्न करा. बंद येतोय. बरोबर इनकमिंग कॉलची सुविधा उपलब्ध नाही. बंद आहे. तुमचं शेवटचं कधी बोलणं झालं आणि काय बोलणं झालं त्यांच्या काय भावना होत्या? शेवटचं माझं काल संजू भाऊच्या ऑफिसमध्ये बोलणं झालं. स्वतः केनेकर साहेब स्वतः त्यांच्याशी बोलले. ते त्यावेळेला त्यांनी आम्ही सर्व सुखरूप आहे, फ्लाईटचं रिशेड्यूल्ड 1-2 दिवसात आम्हाला समजेल. अद्याप फ्लाईटचं रिशेड्यूल समजलेलं नव्हतं, पण हॉटेलमध्ये ते सुखरूप होते डेरा या ठिकाणी, आणि हॉटेलचे कर्मचारी स्टाफ त्यांना सहकार्य करत होता. काही टेरिफमध्ये जे हॉटेलचं टेरिफ आहे त्याच्यामध्येही त्यांनी डिस्काउंट देण्याची तयारी त्यांच्यामार्फत त्यांनी दाखवलेली असं ते बोलले. बाकी सगळं एकंदरीत म्हणजे सध्या तरी परिस्थिती ते स्वतःबद्दल सांगताना ते म्हणजे नॉर्मल वाटली, पण पुढे काय आता सांगू नाही शकत. आज सकाळपासून काही बोलणं झालं होतं? सकाळी माझं बोलणं झालं होतं. सकाळी बोललो तेव्हा ते ठीक होते. रिशेड्यूल्ड आलं का मी विचारलं त्यांना, परंतु रिशेड्यूल्ड अजूनपर्यंत आलं नाही असं ते म्हणले. काल परवा 1-2 दिवसात फ्लाईट मिळेल 4-5 तारखेपर्यंत असं आम्हाला अंदाजा होता, त्यांना देखील अंदाजा होता. परंतु अजूनही परत रिशेड्यूल होण्याचं दिसतंय असं तो सकाळी मला बोलला. म्हणजे तुमचे भाऊ, वहिनी आणि 2 पुतणे? माझा सक्का लहान भाऊ आहे. समर्थनगरमध्ये आमचं ॲपल डेंटल क्लिनिक आहे. तो स्वतः डॉक्टर आहे, त्याची बायको पण डॉक्टर आहे. 2 मुलं आहे. एक 14 वर्षाचा आर्य आहे आणि 8 वर्षाचा शौर्य आहे. दोघं केम्ब्रिजमध्ये शिकतात, केम्ब्रिज शाळेमध्ये. तर ते माझे कुटुंबातील सदस्य आहे. माझा सक्का लहान भाऊ येतो. त्यामुळे आम्हाला सर्वांना काळजी वाटते की हे लवकरात लवकर घरी परत आले तर आमचाही जीवात जीव आल्यासारखं होईल. ठीक आहे, आता ते अचानक उद्भवलेली परिस्थिती आहे, पण शासनाने दखल घ्यावी. परत एकदा शासनाला तीच विनंती. निश्चित आपण बघतो ज्या पद्धतीनं युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली त्याचा परिणाम जे आहे ते दुबईवर झाला, आणि याच अनुषंगाने जे आहे ते साई शेलार यांचे बंधू, वहिनी आणि 2 पुतणे त्या ठिकाणी अडकून पडलेत. मात्र ते सध्या सुखरूप असल्याची माहिती त्यांनी दिली. त्याचबरोबर सरकारने जे आहे ते तातडीनं पावलं उचलावीत आणि त्यांना जे ते छत्रपती संभाजीनगरला सुखरूप आणावं अशी विनंतीसुद्धा त्यांनी केली. कॅमेरा पर्सन अमित आडेसह ज्ञानेश्वर लोंढे, TVN मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.